आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मटणाच्या पंक्तीत वाढणारा ओळखीचा पाहिजे. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. माझ्या भावाने चांगलं काम केलेलं कुणालाच कळत नाही, पण जरा काही त्याला पेईला बसला की अख्ख्या गावात वास उठतो. माझी बांगडी. हे आजकालच्या नवऱ्यांचं कसं झालंय, घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडीच आवडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची स्त्री बदला. लाडक्या दाजीने खाल्लं धाब्यावरचं मटण आणि इकडं लाडक्या बहिणीने दाबलं ना कमळाचं बटन. लाडकी बहीण जोमात, बाकी सगळे कोमात. साड्या करायची जर पेमेंट भेटली असती तर आज माझे सगळे नातेवाईक करोडपती राहिले असते. मी कुठलंही आणि कशाचंच टेन्शन घेत नाही, कारण टेन्शननेच मला दत्तक घेतले. मुलांनो, सिंगल असाल ना तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड पुढे ना अशा थाट्टात उभं राहिलं पाहिजे ना की दुसऱ्याची गर्लफ्रेंड तुम्हाला बघून अशी म्हटली पाहिजे, बाई ग जरा घाईच केली. सुनबाई, सासूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग? टेन्शन. पोरांचं आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सासरा पैसेवाला पाहिजे आणि पोरगी एकुलती आहे. माझी बांगडी. आजा, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या हृदयात तुझ्यासाठी जागा नाहीये. अगं पण डोक्यात ठेव, तसं पण डोकं मोकळच आहे. एवढ्या उशीर कुठे गेलता तुम्ही? केस कापायला गेलतो. वाटते की नाही तुझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान? मग टक्कल करायचं नव्हतं का? म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असतं. बॅक बेंचर मुलाची गर्लफ्रेंड ना ही कॉलेजची टॉपरच असते बर का. इतिहास गवाय मेरी जान. ही कलयुग आहे शेट, इथं एक रुसला की दर दुसरा असली पद्धत चालू आहे. अगं तू माझी मंजुळी. प्रेमाची ना एक वेगळीच भाषा असते बर का. शहरामध्ये त्याला अफेअर म्हणते आणि गावाकडे लपड. अहो, माझ्या मैत्रिणीचा मेसेज आलाय, ती म्हणते तुमची मुलगी किती क्यूट आहे. ती म्हणते मला पण तुमच्या मुलीसारखीच मुलगी पाहिजे. त्यात काय विचारती ती कमी हो. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा, मग ती बायको कुणाची का असणार. 15 वर्षाची पोरं प्रेम करतात, 40 वर्षाची म्हातारी लग्न करतात, आणि ज्यांनी हे सगळं करायला पाहिजे ते फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आणि ओव्हर टाइम करतात. 4 पुरी पटवून तुम्हाला असं वाटतंय का तुमची होणारी बायको सिंगल येईल. बायकोचा एवढा लाड करा की सासरा सुद्धा म्हटला पाहिजे, ओ जावई बापू दुसरी पण घेऊन जा की. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा. अहो, आयुष्यात तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेतलाय का? घेतलंय ना. कोणता? तुझ्यासोबत केलेलं लग्न. बायकांनो, दिवाळीमध्ये माहेराला जाऊ नका, नाहीतर तुमच्या फराळाचं रूपांतर चकण्यामध्ये कधी होईल सांगता येणार नाही. काय मग करमते का माझ्याशिवाय? सांगत असते भांडू नको भांडू नको, तरी भांडायचं. बस आता तसंच बोलत. मी नाही बोलणार, तूच बोलायचं पाहिजे. सासूबाई, मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे. नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे. आई, इंग्लिश ट्युशनच्या मॅडमने फीस मागली. बरं, हेच वाक्य इंग्लिश मधून म्हणून दाखव बरं. हॅलो मॅडम, मी उद्यापासून ट्युशनला येणार चालले. भावांनो, लफडे करा पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल, आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. जावा हसती ग, जावा बघती ग हिरोनी. विवाहित पुरुषांचे जीवन सोपे नाहीये. मिळून आला की प्रेम दाखवावं लागतं आणि मिळून आली की प्रेम लपवावं लागतं. तुम्हाला माहित आहे का, जेवण करताना पहिल्या पंक्तीमध्ये माणसांना का बसवतात? कारण त्यांना बी माहित असते की जेवायला एकदा बायका काय बसल्या की 1-2 घंटे उठायचं नावच घेत नाहीत. बघा तिकडे लावा ताकद. सकाळ संध्याकाळ प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच प्रश्न, भाजी काय बनावी. माझा मित्र
तिच्यासाठी सिव्हिल इंजिनियर बनाय गेला. आणि तिनं लेबरा संघ पळून गेली. ह्या सगळ्या देशामध्ये भारत एकमेव असा देश आहे जिथं डोकं दुखल्यावर गोळी नाही 90 घेतात. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहितीये का, एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं, घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते. डिअर मित्रांनो, ही कलयुग आहे हो. इथं शपथ खाणारे नाही तर क्वार्टर पिणारेच खरं बोलते. सगळं गाव नुसतं कागदपत्र घेऊन फिरताय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका दाजी तर पार जाम झालाय कागद गोळा करू करू. मित्रांनो, जर बायको तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर समजून जावा, तुम्ही अजून हँडसम आहात. गणपती गेले आणि नवरात्री गेले. आता आतुरता फक्त नवऱ्याच्या बोनसची.